Hello, dear students. Today I'm going to teach you 1.1 An Astrologist Day by R.K. Narayan. We will see the remaining portion of this lesson here. So let's start to teach. Hello, dear students. Last video we have seen that how he was expert in his work. कुठलंही काम करत असताना तो ॲस्ट्रॉलॉजिस्ट जो होता तो आधी पुढच्या व्यक्तीचं म्हणणं ऐकून घ्यायचा आणि त्याच्यानंतर तो आपलं भाष्य भाकीत करायचा आणि त्यासाठी तो प्रत्येक मिनिटाचे म्हणा किंवा प्रत्येक प्रश्नाचे तो 3 पैसे घ्यायचा. He question never opened his mouth till the other had spoken for at least 10 minutes. म्हणजेच समोरची व्यक्ती कमीत कमी 10 मिनिट बोलल्याशिवाय तो आपले तोंड बिलकुल उघडत नव्हता. कारण तर त्याला त्याचं स्वतःचंच भविष्य माहीत नव्हतं आणि तो लोकांचे भविष्य पाहत होता आपलं पोट भरण्यासाठी. बरोबर आहे. Which provided him enough stuff for a dozen answer and advices. त्यामुळे त्यामुळे काय व्हायचं की त्याला डझनभर उत्तरे आणि सल्ले देण्यास भरभरून माल मसाला मिळत असे. म्हणजे म्हणण्याचा अर्थ या ठिकाणी 10 मिनिट बोलल्यानंतर त्याला लक्ष देऊन जात होतं की याची समस्या नेमकी काय, म्हणून तो बोलत नव्हता. When he told the person before him, gazing at his palm, in many ways you are not getting the fewest result for your efforts, 9 out of 10 were disposed to agree with him. समोरच्या माणसाचा तळहात निरखून पाहत जेव्हा तो म्हणाल, तुमच्या कष्टांच्या तुलनेत हवे तेवढे यश तुम्हाला अनेक बाबतीत मिळत नसे, तेव्हा 10 पैकी निदान 9 जणांना तरी त्यांच्याशी सहमत व्हावे लागेल. और ही क्वेश्चन किंवा तो विचारत होता, इज देअर एनी वुमन इन युअर फॅमिली, मे बी इवन अ डिस्टन्स रिलेटिव्ह, हु इज नॉट वेल डिस्पोज टुवर्ड्स यू. किंवा तो विचारे की तुमच्या कुटुंबात अगदी दूरच्या नात्यात अशी एखादी स्त्री आहे का जिचे तुमच्याशी सलोख्याचे संबंध नाहीत. और ही गेव ॲन ॲनालिसिस ऑफ कॅरेक्टर, किंवा स्वभावाचे विश्लेषण करून तो म्हणे, मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर. म्हणजे बहुतेक तुमचा जो त्रास आहे तुमच्या स्वभावामुळे आहे. हाऊ कॅन यू बी अदरवाईज विथ सॅटर्न वेअर ही इज. अर्थात शनी या ठिकाणी असताना तुम्ही आणखी वेगळे कसे असू शकणार सांगा मला. म्हणजे तुमच्या याच्यावर शनी बसला असं त्याला म्हणायचं होतं. वी हॅव ॲन इम्पिटियस नेचर अँड अ रफ एक्सटेरियर. तुमचा जो स्वभाव आहे तो उतावळा आहे आणि तुमचे बाह्यरूप खूपच कठोर आहे. दिस एंडेड हिम टू देअर हार्ट इमिजिएटली. या त्याच्या बोलण्यामुळे लोक लगेच खुश होत असत. फॉर इवन द माइल्डेस्ट ऑफ अस लव टू थिंक दॅट ही हॅज अ फोरबिडिंग एक्सटेरियर. लोक खूप लवकर खुश व्हायचे, कारण आपल्यापैकी अनेक मवाळ स्वभावाचे लोकसुद्धा आपण बाहेरून कठोर वाटतो अशी कल्पना करायला नक्कीच आवडत असते लोकांना. The nuts vendor blew out his flare and rose to go home. शेंगदाणे विक्रेत्याने आपली ज्योत विझवली आणि तो घरी जाण्यासाठी उठला. दिस वॉज अ सिग्नल फॉर ॲस्ट्रॉलॉजिस्ट टू बंडल अप टू. म्हणजे हा त्याचा सिग्नल होता की माझं दुकान संपलं आहे बाबा, आता तू आटप आपलं. सिन्स इट लेफ्ट हिम इन डार्कनेस एक्सेप्ट फॉर अ लिटल shaft of green light which strayed in from somewhere and touched the ground before him. कुठून तरी समोरच्या जमिनीवर येऊन पडणारा हिरवा प्रकाश ज्योत सोडल्यास त्याला आता अंधारातच बसावे लागले असते. He picked up his cowrie sails and paraphernalia and was putting them back into his bag when the green shaft of light was blotted out. त्याने आपले कवड्यांचे शिंपले आणि इतर सामान सुमान जे होतं त्याच्याकडे
ते उचलले आणि आपल्या पिशवीमध्ये ठेवत असताना तो हिरवा प्रकाश ज्योती गायब झाला. Sensed a possible client and said, "You look so careworn." It म्हणजे त्याने वर पाहिल्याने त्याला एक माणूस समोर उभा दिसला. तो कोणी संभाव्य ग्राहक असू शकतो हे लक्षात आल्यावर तो म्हणाला, "तुम्ही खूप चिंताग्रस्त दिसत आहात." मी त्याच्या बिझनेसचे टॅक्ट होते ॲक्च्युली. "You look so careworn. It will you to go to sit down for a while and chat with me." तुम्हाला माझ्यासोबत बसायला पाहिजे आणि माझ्याशी थोड्या गप्पा करायला पाहिजे. तुमच्या दुःखावर माझ्याकडे इलाज आहे. The other grumbled some reply vaguely. तो मनुष्य मोघम काहीतरी पुटपुटला. The astrologist pressed him invitation, whereupon the other thrust his form under his nose, saying, "You call yourself an astrologist." ज्योतिषाने आपले म्हणणे जे आहे ते त्याच्या पुढे ठेवले की बसा मी सांगतो तुम्हाला जे काही प्रॉब्लेम आहे तो. ज्यावर आपला तळहात ज्योतिषाच्या तोंडासमोर तो म्हणाला, "तू स्वतःला ज्योतिषी म्हणवतोस?" The astrologist felt challenged and said, tilting the other's form towards the green shaft of lights, "Yours is a nature." "Oh, stop that," the other said. ज्योतिषाला ते आव्हान दिल्यासारखे वाटले. म्हणजे त्याला वाटलं की बाबा हा मला चॅलेंज करतोय, मला विचारतोय की तू ज्योतिषी म्हणवतोस स्वतःला म्हणून. त्याला ते चॅलेंज दिल्यासारखे वाटले. त्यामुळे त्याच्या तळहात हिरव्या प्रकाश ज्योताच्या दिशेने वळवत तो म्हणला, "तुमचा स्वभाव असं म्हणतात थांबवा ते." तो मनुष्य म्हणाला, "मला मुद्द्याची काय ते सांगा." "Tell me something worthwhile, sorry. Our friend fell thicket. I charge only 3 pies for question, and what you get out to be good enough for your money." At this, the other withdrew his arm, took out an anna, and flung it out to him, saying, "I have some question to ask. If I prove you are bluffing, you must return that anna to me with interest." आपल्या मित्राचा स्वाभिमान दुरावल्यासारखे झाले. "मी प्रत्येक प्रश्नाचे फक्त 3 पैसे घेतो हा, आणि तुमच्या पैशाच्या बदल्यात जी तुम्हाला मिळते ती पुरेशी असते." यावर आपला हात मागे घेत त्याने एक आणा काढला, म्हणजे एक रुपया काढला समजा, आणि त्याच्या दिशेने भिरकावत म्हणाला, "मला काही प्रश्न विचारायचे आहेत. तुम्ही खोटे सांगत आहात, फसवत आहात. हे जर मी सिद्ध केले तर तो आणा तुम्ही मला व्याजासह परत करायचा." असं एक प्रकारे चॅलेंज त्या एका वाटसरूने किंवा त्या व्यक्तीने त्या ॲस्ट्रोलॉजिस्टला केलं. "If you find my answer satisfactory, will you give me 5 rupees?" जर माझी उत्तरे तुला समाधानकारक वाटली तर तू मला 5 रुपये देशील का? "नो," नाही. "और will you give me 8 annas?" मग 8 आणे देशील का मला? All right, provided you give me twice as much if you are wrong," said the stranger. ठीक आहे, तुम्ही चुकीचे सांगितल्यास मला दुप्पट द्यायला असाल तरच, तो मनुष्य म्हणाला. This pact was accepted after a little further argument. आणखी जो त्यांच्यामध्ये वाद झाला किंवा युक्तिवाद झाला त्याच्यानंतर दोघांमध्ये हा करार जो होता ॲग्रीमेंट होता तो मान्य झाला. The astrologers sent up a prayer to heaven as other lit a cheroot. म्हणजेच त्या ठिकाणी काय झालं, ज्योतिषाने वर देवाकडे पाहत प्रार्थना केली आणि त्या मनुष्याचे चिरूट पेटवला. म्हणजे त्या ठिकाणी दोघे काय करायला लागले, भविष्य बघायला लागले, आता सांगायला लागले ते. The astrologist caught a glimpse of his face by the matchlight. दोनों में अभी ये हुआ कि अभी जो प्रेडिक्शन है, फ्यूचर है, भविष्य है, वो अभी बताने के लिए दोनों भी अभी सुनने वाले भी मतलब उत्सुक थे और बताने वाले भी.
काडीपेटीच्या जे मॅच बॉक्स असते ती काडी पेटवली आणि त्याच्या उजेडात त्या इसमाच्या चेहऱ्याची एक झलक ज्योतिषाला दिसली आणि तो क्षणभर थबकला. There was a pause as cars hooted on the road. Jutka drivers swore at their horses, and the babble of the crowd agitated the semi-darkness of the park. एकीकडे रस्त्यावर मोटारीचे हॉर्न वाजत होते, बग्गीवाले होते आपल्या घोड्यांना हाळी देत होते आणि वाहत्या गर्दीचा गोंगाट पारच्या अर्धवट गडदपणाला आणखी कासावीस करीत होता. The other sat down, sucking his cheroot, puffing out, sat there ruthlessly. तो जो माणूस होता तो चिरुटाचे झुरके घेत धसमुसळेपणाने खाली बसला. The astrologist felt very uncomfortable. ज्योतिषाला आता थोडंसं अस्वस्थ वाटलं. त्याला वाटलं की अनकम्फर्टेबल फील करू लागला आता त्या ठिकाणी तो. Here's take your Anna back. हे तुझा जो अन्ना आहे तो परत घे. I am not used to such challenges. मला असल्या आव्हानाची सवय नाही. It is late for me today. आज मला उशीर झाला आहे. He made preparation to bundle up. तो आवरावर करू लागला म्हणजे घरी जाण्यासाठी. The other held his wrist and said, "You can get out of it now." त्याचे मनगट पकडलं दुसऱ्या एका व्यक्तीनं आणि म्हणाला, आता तुम्ही यातून सुटू शकत नाही. You dragged me in while I was passing. मी इथून जात असताना तुम्ही मला रस्त्यात ओढलं या ठिकाणी किंवा थांबवलं. The astrologist shivered in his grip and his voice shook and became faint. ज्योतिषी त्याच्या तावडीतून थरथरू लागला. सुटका करण्यासाठी आता त्याला कासावीस करू लागला. त्याचा आवाज कापू लागला आणि क्षीण झाला. म्हणजे बारीक आवाज झाला. घाबरला तो त्या ठिकाणी. लिव्ह मी टुडे. ओ भाऊसाहेब मला आजच्या दिवस सोडा हो. आय विल स्पीक टू यू टुमॉरो. मी तुमच्याशी उद्या बोलेल. द अदर ट्रस्ट हिज palm in his face and said, challenge is challenge. Go on. आपला तळहात त्याच्या तोंडासमोर जोराने पुढे करत त्याने म्हटले, आव्हान हे आव्हान असतं. ॲक्सेप्ट करा, स्वीकारा. सुरू करा तुमचं जे आहे सांगायचं ते. The astrologist proceeded with his throat drying up. There is a woman. कोरड पडत असलेल्या घशाने ज्योतिषी पुढे बोलू लागला तो आता. त्याच्या पुढे एक स्त्री आहे. There is a woman. एक स्त्री आहे असं तो त्या ठिकाणी म्हणायला लागला. Stop, said the others. थांबा, तो दुसरा मनुष्य म्हणाला. I don't want all that. मला हे सर्व नको आहे. Shall I succeed in my present search or not? माझ्या सध्याच्या शोधात मी यशस्वी होईल की नाही याचे उत्तर द्या आणि जा. Answer this and go. या प्रश्नाचे मला उत्तर द्या आणि तुम्ही निघू शकता. Otherwise I will not let you go till you disgorge all your coins. नाहीतर मुकाट्याने तुमचे सर्व नाणे मला देऊन टाकायचे. तुम्ही मान्य करीपर्यंत मी तुम्हाला सोडणार नाही. The astrologist muttered a few incantations and replied, all right. ज्योतिषाने काही मंत्र पुटपुटले आणि म्हणाला, ठीक आहे, मी बोलेन. I will speak. मी सांगेल तुम्हाला. But will you give me a rupee if what I say is convincing? मी जे सांगतो ते पटलं तर मला 1 रुपया द्याल का? तू मला 1 रुपया देणार का? अदरवाईज आय विल नॉट ओपन माय माउथ. नाहीतर मी तोंडच उघडणार नाही माझं. अँड यू मे डू व्हॉट यू लाईक. आणि तुला जे करायचं आहे ते कर रे बाबा. आफ्टर अ गुड डील ऑफ फायनिंग द अदर ॲग्रीड. म्हणजे बराच वेळ घासाघीस केल्यानंतर शेवटी त्यांनी ते मान्य केलं. द ॲस्ट्रोलॉजिस्ट सेड, यू वेर लेफ्ट फॉर डेड. ॲम आय राईट. ज्योतिषी म्हणाला, तुला मरणासन्न अवस्थेत सोडले होते, बरोबर आहे.
ओह टेल मी मोर. तो मनुष्य पुढे म्हणाला, बरं पुढे सांगा. हां बोला. A knife has passed through you once, said the astrologers. एकदा सुरा खुपसला होता तुझ्या शरीरात, ज्योतिषाने विचारले. गुड फेलो, भले बहादर, खूप चांगलं. ही bared his chest to show the scar. What else? त्याने आपल्या छातीवरचा व्रण दाखवला. आणखी अजून काय? असं ते या ठिकाणी म्हणतात.